नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे पंचमेळ डाळ. याच्यासाठी मी इथे 5 प्रकारच्या डाळी घेतल्या आहे. एक छोटी वाटी मी इथे सेट केली आहे आणि त्या वाटीने मी इथे पाऊण वाटी अशा डाळी मोजून घेतल्या आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या अंदाजाने इथे डाळी मोजून घेऊ शकता किंवा एक एक मूठ सर्व प्रकारच्या डाळी घेऊन अशा पद्धतीने पंचमेळ डाळ ही बनवू शकता. इथे 250 ml च्या कपनी मोजलं तर पाव कप ही चणा डाळ घेतली आहे आणि त्याच हिशोबाने सर्व डाळी मी मोजून घेतल्या आहे. आता आपल्याला पाव कप तूर डाळ इथे घ्यायची आहे, पाव कप मूग डाळ, पाव कप मसूर डाळ आणि पाव कप आपल्याला उडीद डाळ इथे घ्यायची आहे. तुम्ही सालासकट सुद्धा सर्व डाळी ह्या वापरू शकता. सर्व डाळी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून नंतर अर्धा तास या भिजत घालायच्या आहेत. सर्व डाळी मी धुवून घेते आणि याच्यामध्ये डाळींच्या तिप्पट पाणी आपल्याला पातेल्यात घालून घ्यायचं आहे आणि डाळ ही अर्धा तास भिजत ठेवायची आहे. अर्धा तास झाला आहे. डाळी आपल्या भिजल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता. आता हळद घालून आपल्याला डाळीला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि डाळीवर जो फेस येतो तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा फेस काढल्याने डाळ ही स्वच्छ होते आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये आपल्याला याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. डाळ शिजायला तुमच्या कुकरला जितक्या शिट्ट्या आवश्यक असतील तितक्या आपल्याला इथे करून घ्यायच्या आहे. ह्या डाळी भिजत घातल्यामुळे पचायला हलक्या तर होतातच, पण कुकरला आपल्याला शिट्ट्या पण कमी घ्याव्या लागतात. इथे मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे. सालासकट जर डाळी वापरल्या तर त्याची जी पंचमेळ डाळ बनते ती आणखी चविष्ट आणि स्वादिष्ट बनते. अर्धा तास डाळ भिजवून घेतल्यामुळे मी इथे 4 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर संपूर्ण थंड झाल्यावर डाळ आपल्याला बाहेर काढायची आहे. आता आपल्याला डाळीला फोडणी करायची आहे. कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता डाळ व्यवस्थित अशी शिजून तयार आहे. तेल गरम झाल्यावर अर्धा टीस्पून आपल्याला जिरं घालून फोडणी करायची आहे. जिरं चांगलं फुलल्यावर एक मध्यम आकाराचा कांदा जो बारीक चिरून घेतला आहे तो इथे मी फोडणीमध्ये घालून घेतला. 2 सुक्या लाल मिरच्या पण आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर 1 टीस्पून मी इथे आलं लसूण पेस्ट वापरली आहे. कांदा आणि आलं लसूण पेस्ट कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. ही डाळ तुम्ही बाटीबरोबर खाऊ शकता. थोडी कोथिंबीर बारीक चिरून मी फोडणीमध्येच घालून घेतली. पाव टीस्पून हिंग घालायचं आहे. भाताबरोबर पोळीबरोबर सर्व करू शकता. अप्रतिम चवीची ही डाळ बनून तयार होते. त्याच्यानंतर 1 टीस्पून धनेपूड, 2 टीस्पून आपल्याला इथे लाल तिखट वापरायचं आहे. आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपल्याला इथे वापरायचा आहे. टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे. इथे तेलाचं प्रमाण जर कमी वापरलं असेल तर 2 टीस्पून पाणी घालून आपल्याला स्लो गॅसवर मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे. म्हणजे टोमॅटो चांगले मसाल्यामध्ये सॉफ्ट होऊ द्यायचे आहेत. अशा पद्धतीने मसाला हा तयार करून घेतला की पंचमेळ डाळ ही अप्रतिम चवीची तयार होते. जबरदस्त टेक्स्चर आणि अप्रतिम स्वाद ह्या डाळीचा येतो. आता जी डाळ शिजून घेतली होती ती संपूर्ण डाळ आपल्याला इथे वापरायची आहे. डाळ चांगली फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ. आता इथे आपल्याला डाळीला पातळ करायला गरम पाणी वापरायचे आहे. गरजेप्रमाणे जितकी पातळ घट्ट तुम्हाला डाळ हवी आहे त्या हिशोबाने आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. डाळ चांगली मिक्स करून घेऊ. आता चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला अर्धा टीस्पून गरम मसाला इथे वापरायचा आहे.
गरम मसाला चांगला मिक्स झाल्यावर स्लो गॅसवर आपल्याला डाळ ही उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. स्लो ते मीडियम गॅस ठेवून मी डाळीला चांगली उकळी काढून घेतली. अप्रतिम सुगंध हा दरवळतो आहे. जबरदस्त टेक्स्चरची ही डाळ तयार झाली आहे. आता एक महत्त्वाची स्टेप इथे आपल्याला करायची आहे. तुपाचा तडका आपल्याला ह्या डाळीवर द्यायचा आहे. 2 ते 3 टीस्पून मी तूप गरम करून घेतले. त्याच्यानंतर अर्धा टीस्पून जिरा आपल्याला तुपावर घालायचं आहे आणि खमंग असं जिरं हे फुलू द्यायचं आहे. त्याच्यानंतर पाव टीस्पून हिंग घालायचं आहे. गॅस मी बंद केला आहे. तूप फार गरम असेल तर थोडं थंड करून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपल्याला इथे काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आणि लगेच हा तडका ह्या डाळीवर घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने अप्रतिम स्वाद ह्या डाळीला येतो. कोथिंबीर घालून पंचमेळ डाळी सर्व करून घेऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही प्रेस करा.